बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागतीये, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा टोला. अमरावतीत संजय खोडके आणि रवी राणांमध्ये जुंपली. शासकीय पैसा हनुमानगडीवर घेऊन चालले काय, खोडकेंची टीका. राजकारणात देवाला तरी सोडा, राणांचा पलटवार. नाशिक मनपा निवडणुकीमध्ये भावाभावात जुंपली. भाजप नेते दिनकर पाटलांचा दशरथ पाटलांवर हल्लाबोल. विलासराव देशमुखांवरील वक्तव्यावरून रवींद्र चव्हाणांचं घुमजाव. विलासरावांवर टीका केली नसल्याचा दावा. लातूरमध्ये विलासरावांच्या आठवणी पुसल्या जाणार असल्याचं केलं होतं वक्तव्य. रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य विकास कामांसंदर्भात. जास्त विकास कामं करू म्हणजे विलासरावांची आठवण येणार नाही. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचं रावसाहेब दानवेंकडून स्पष्टीकरण. जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येत नाहीत. रवींद्र चव्हाणांना रितेश देशमुख आणि अमित देशमुखांचं प्रत्युत्तर. अजित पवारांनाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. सोबत याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्याशिवाय, आशिष शेलारांनी ठणकावलं. निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा उमेदवारांना कानमंत्र. आपलं काम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. राज ठाकरेंना धक्का. कट्टर मनसैनिकाचा भाजपात प्रवेश. संतोष धुरींच्या हाती कमळ. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीची पहिली झलक समोर. संजय राऊत, महेश मांजरेकरांनी घेतलीये मुलाखत. भाजपला कोणाच्याच आठवणी ठेवायच्या नाहीत, त्यांना फक्त मोदी शहांचंच पूजन करायचंय. हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल. नागपूरकरांसाठी काँग्रेसचा 20 कलमी जाहीरनामा. काँग्रेसकडून उपराजधानीत मोफत पाणी वाटपाचं आश्वासन. बिनविरोध ही सरळ मार्गानं नसल्याचं स्पष्ट. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं एजंट म्हणून काम करत आहे. संजय राऊतांचा हल्लाबोल. सावरीमध्ये 115 कोटींचं ड्रग्ज मिळालं. अजूनही सावरीमधील सीसीटीव्ही फुटेज मिळालं नाही. सुषमा अंधारेंचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल. निवडणुकीत नाशिकातले 2 माजी महापौर शिवसेनेत करणार प्रवेश. दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक शिवसेनेच्या वाटेवर. जगतापांचा पीए बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव. अहिल्यानगरमधील उमेदवारांवर दबाव. एक्स पोस्ट करत सुषमा अंधारेंचा संग्राम जगतापांवर गंभीर आरोप. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते. केंद्रीय मंत्री CR पाटलांच्या विधानानं नवा वाद. राऊत अजित पवारांनी पाटलांना सुनावलं. शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते महापुरुष. CR पाटलांच्या वक्तव्यावर राऊतांनी सुनावलं. अनेक वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांमुळेच आयोगावर ताण. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची प्रांजळ कबुली. मुंबईतील प्रदूषणकारी 233 बांधकामं बंद. महानगरपालिकेकडून 557 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस. MCAच्या मनमानीला कोर्टाचा चाप. आज निवडणूक नाहीच. महाराष्ट्र संघटनेच्या मतदानास मुंबई उच्च न्यायालयाची मनाई. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 215 लोकल रद्द. 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक. प्रवाशांचा होणार खोळंबा. बांगलादेशामध्ये हिंदू विधवेवर सामूहिक अत्याचार. अत्याचारानंतर महिलेला झाडाला बांधून मारहाण. अत्याचार प्रकरणात आरोपी हसन अटकेत. आणि बांगलादेशमध्ये हिंदूंचं हत्यासत्र सुरूच. हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्या. 3 आठवड्यातील 5वी घटना.